मुंबईमध्ये येत्या 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ आता महाग होणार आहेत। संत्र, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूससारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ करण्यात आलेली नाही। नव्या दरानुसार वडापाव थेट 13 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत जाणार आहे, तर 12 रुपयांना मिळणारा समोसा आता 20 रुपयांना मिळणार आहे। याआधी 2021 मध्ये दरवाढ करण्यात आली होती। आता मध्य रेल्वेने देखील नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान काही नवीन खाद्यपदार्थ देखील स्टॉलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत। यात स्लश, डोनट विथ क्रीम, सूप, डोसा आणि नूडल्स यांचा समावेश आहे। कॅटरिंग असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्यानं या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे, कारण येत्या 1 जूनपासून रेल्वे स्टेशनवरील जे दुकानं आहेत त्यांच्या तिकडच्या खाद्यपदार्थांचे दर वाढणार आहेत। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा वडापाव आता 13 रुपयांवरून 20 रुपयांवर केला जाणार आहे। पश्चिम रेल्वेने 2025 मध्येच हे दर वाढवले होते, पण आता मध्य रेल्वेने सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे। रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहेच, पण कॅटरिंग असोसिएशननी सुद्धा यावर तीव्र आक्षेप घेतलेला आहे। असोसिएशनने असा आरोप केलाय की रेल्वे प्रशासन ब्रँडेड कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर विकल्या जाणाऱ्या मिल्कशेक आणि चणे शेंगदाणे यासारख्या पदार्थांवरती खुली विक्री करण्यास बंदी घालतंय। रोज प्रवास करणाऱ्या कामगार, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचा मुख्य आधार असलेल्या वडापाव समोसाच्या दरवाढीमुळे प्रवाशांचे बजेट कोलमडणार आहे। येत्या काळात खाद्य पदार्थांवरही अशीच धोरणं लागू झाली तर सर्वसामान्यांनी काय करावं असा प्रश्न उपस्थित होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी वैदिक कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई।